सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वप्रथम मी बाबांना दंडवत करते आणि इथे असलेल्या सर्व वासनिक बंधू भगिनींना माझा दंडवत प्रणाम. आमचा पंथाचा म्हणजे प्रवास बाबांपासून सुरुवात झाला होता. आमच्या पूर्ण परिवारात कोणीच उपदेश नव्हतं, ना गावी ना परिवार, कोणाला महानुभाव पंथ माहितीच नव्हता. सर्वप्रथम माझी आई तिने उपदेश घेतला, परमेश्वर काय जाणून घेतलं आणि जसं तिला पंथ समजत गेला तसं आमच्या परिवारातले एक एक सदस्य पंथात यायला लागले. त्यानंतर सर्वप्रथम मम्मी आणि माझे मामा हे दोघं उपदेशी होते. तर आपला पंथ खूप कमी लोकांना माहिती आहे, म्हणजे असं म्हणता येईल की अंधश्रद्धा खूप आहे आपल्या पंथाबद्दल. तर गावाकडच्या लोकांना वाटायचं की अरे हे लोक मंदिरात येत नाही, प्रसाद घेत नाही, कोणाच्या दहाव्याला खात नाही, येतात आणि जातात. तर नास्तिक म्हणून म्हणायला लागले सगळे की अरे हे नास्तिक आहे, हे कोणत्या देवाची भक्ती करताय, हे कोणत्या मार्गाला लागलेत की हे मंदिरात येणं बंद करताय, प्रसाद घेत नाही, आमच्या कार्यक्रमांमध्ये येत नाही. पण त्या दोघांना माहिती होतं ते करता काय, ते भक्ती कोणाची करताय आणि पंथात आले कशासाठी. त्याच्यामुळे त्यांनी ती जिद्द सोडलीच नाही की लोकांकडे लक्ष दिलं नाही लोक काय बोलताय. त्यानंतर त्यांनी गावामध्ये मार्ग आणायला सुरुवात केली. तर मार्गाद्वारे गोकुळाष्टमीचे मोठे कार्यक्रम घ्यायचे, सत्संग घ्यायचे, त्याद्वारे गावामधल्या लोकांमध्ये जागृती निर्माण केली की आपला पंथ काय. असं करत करत हळूहळू गावातले म्हणजे आता म्हणता येईल की 50 ते 60% गाव उपदेशी झालेलं आहे त्या गावामध्ये. आणि हे फक्त या दोघांमुळे झालंय, कारण दरवर्षी मार्ग घेऊन येतात, सत्संग चालतात. आणि जसं आपल्या आश्रमात असतं की बाबा प्रत्येकाला संधी देतात समोर येऊन बोलण्याची, कारण जोपर्यंत समोर येऊन आपण बोलणार नाही ना तोपर्यंत आपलं ज्ञान वाढत नाही. कारण कसं असतं, आपल्याला बोलायचं म्हणजे आपल्याला ते ज्ञान पाहिजे, त्याच्याशिवाय आपण बोलू नाही शकत. तर कमीत कमी त्या निमित्ताने आपण वाचतो, म्हणजे धर्माचा अभ्यास करतो. तर मला वाटतं प्रत्येकाने नसेल होत हिंमत 2 शब्द बोलण्यासाठी 5 मिनिट का असेना समोर येऊन बोललं पाहिजे. आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो की आपण अन्य लोकांना धर्म कसा समजवणार. आता अन्य ठिकाणी गेल्यावर लोकांकडे जसं अर्जुनाकडे प्रश्न होते, त्यांनी प्रश्न विचारले, तसे अन्य लोकही आपल्याला प्रश्न विचारणार. तर आपल्याला त्याची उत्तरं देता आली पाहिजे, त्याच्यासाठी आधी अभ्यास करायला हवा. आता बरेच आपल्या धर्मातही असे लोक आहे, महानुभाव पंथ घेतलाय पण धर्म घेतला का करायचा, भक्ती का करायची, महानुभाव पंथ आहे काय, खूप लोकांना माहिती नाही. म्हणजे महानुभाव पंथात असे लोक आहे जे धर्मात असून पण अन्य भक्ती करताय. अन्य भक्ती म्हणजे काय, देवी देवतांकडे जातील, बाबांकडे जातील, ब्राह्मण बघायला जातील, उपवास तापास करतील, अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. तर महानुभाव पंथ हा तो नाही. महानुभाव पंथामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड ह्या गोष्टीच नाहीये. पण बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं, कारण याचं रिझन एकच असतं की धर्म का करतोय, भक्ती का करतोय आणि कोणाची करतोय हेच माहिती नसतं. तर बरेच कारणं असतात की त्या कारणाने आपण भक्ती करतो. जसं परंपरा असते, आता आपल्या घरात परंपरेनुसार जर देवी देवतांची भक्ती करताय तर आपण काय करणार, तीच भक्ती करणार का, कारण परंपरा आहे, आपल्या घरचे करताय, संस्कार आहे म्हणून आपण ती भक्ती करतो. पण जर परंपरेचाच विषय असेल तर परंपरेनुसार काय करायचे, शेती करायची. आपण करतो का शेती, किती लोक शेती करतात, 70 ते 80% लोक शहराकडे विकसित झाल्यामुळे ते शेती नाही करत. दुसरं बघायला गेलं तर आधी परंपरेनुसार काय असायचं, धोतर घालायचे, सदरा घालायचे. आता घालतो का, शक्य आहे का धोतर घालणं, नाही शक्य. जर ह्या परंपरा आपण मोडतो तर आपण धर्माची परंपरा का नाही मोडू शकत. त्यानंतर दुसरं कारण म्हटले तर अज्ञान, आपल्याला ज्ञान नाहीये. आता कोणती गोष्ट जर व्यवस्थित करायची, स्वयंपाक जरी करायचं तर त्या गोष्टीतलं आपल्याला ज्ञान नसतं. आता लेडीज म्हटलं गेलं तर बऱ्यापैकी लेडीज स्वयंपाक करतात, पुरुष पण करतात, पण ते ज्ञान लेडीजला असतं. एखाद्या अज्ञानी व्यक्तीला सांगितलं स्वयंपाक करणार का, तो नाही करणार. केलं तरी त्याला चव राहीन का, नाही राहणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ज्ञान लागतं. जर ज्ञान नसेल ना तर ती गोष्ट करून उपयोगच नाहीये. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्याला ज्ञान नाहीये तर आपल्याला फरक पडणार का, नाही पडणार. अशा डॉक्टरकडे, एमडी कडे का जातो आपण, कारण त्याने स्पेशलायझेशन केलंय, त्याला माहिती आहे की प्रत्येक रोगाचं कारण काय, मूळ काय, त्याच्यामुळे आपण एमडी डॉक्टरकडे जातो. तर हे असंच आहे, ज्ञान नसेल तर भक्ती करून काही उपयोगच नाहीये. त्यानंतर तिसरं कारण आहे की भीती असते ना आपल्याला, मी देवाचं हे नाही केलं, देवाचे जाऊन पाय नाही पडले किंवा व्रत नाही केले तर काय होईल, देव कोपेन मला. असं असतं का, देव कोपणार आहे का, कशाला कोपेन देव. पण हे असतं, आपण भीती असते की मी नाही केलं तर माझ्यासोबत काही होऊन जाईल. त्यानंतर असतं की मॉब सायकोलॉजी, म्हणजे सगळे लोक करताय म्हणून आपण करतो. जसं एखाद्या ठिकाणी सत्संग चालू आहे, गावातले सगळे लोक जात आहे, मग आपण काय विचार करू, चला शेजारचे जात आहे, आपण जाऊन बघू तिथे काय चाललंय.
पण तसं मॉब सायकोलॉजी असेल तर मग त्यांच्याकडे जी गोष्ट ती आपल्याकडे पण हवी ना. जर आपण ह्या बाबतीत हेवा करतो तर बाकीच्या गोष्टीत पण हेवा केला पाहिजे, पण तसं नसतं. त्यांनी गाडी घेतली म्हणून आपण गाडी घेतो का? त्यांनी घरात मोठा एखादं फंक्शन केलं म्हणून आपण करतो का? नाही करत. जे ते आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट करतं ना, तर त्यामुळे कोणी करतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी करणं ते पण चुकीचं आहे. आता अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता स्वतःच्या मुखाने सांगितली. त्यात श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की तुला जर मुक्ती हवी असेल तर तू फक्त मला अनन्य भावे शरणीय, माझी भक्ती कर. ती पण भक्ती कशी की फक्त माझ्या एकट्याची भक्ती कर. देवाने असं नाही सांगितलं की तुम्ही अन्य भक्ती करा. आता किती देवता आहे तुम्हाला माहिती का? ब्रह्मांडात किती देवता आहे माहिती आहे? हे आपल्या पंथीयांना माहिती. अन्य पंथीय काय म्हणतात की 33 कोटी देवे, पण ते फक्त स्वर्गीय देवता आहे. एकूण देवता बघायला गेला एवढ्या 81 कोटी 1.25 देवता आहे. एवढ्या देवतांची जर आपण पूजा करायला गेलो तर किती जन्म लागतील आपल्याला? रोज एक देवता जरी म्हटली आणि ते देवता प्रसन्न होतील का? एका दिवस आपण एका व्यक्तीकडे जातो, होणार का प्रसन्न? नाही होणार, कारण एकनिष्ठ भक्तीच करत नाहीये आपण. परमेश्वराने काय सांगितलंय? तू फक्त एकनिष्ठ भक्ती कर, तुला काय पाहिजे ते मी देतो ना. तुझ्यासाठी मी काफी आहे, तुला जे हवं ते मी देईन, फक्त एकनिष्ठ भक्ती कर. एवढं एक कारण सांगितलं देवाने. बाकी काय करायचंय आपल्याला? काहीच नाही करायचंय. तरी पण बरेच लोक असतात जे ब्राह्मणांकडे जातील, व्रतवैकल्प करतील. आपला धर्म किती सोपा आहे बघायला गेलं तर. आपल्या याच्यात ना कर्मकांड, ना उपास तापास आहे, ना आपण काही अंधश्रद्धा पाळतो, काहीच करत नाही. तरी लोक म्हणतात की महानुभाव पंथ हा खूप अवघड आहे आचरणात आणण्यासाठी. काहीच अवघड नाहीये. 2-3 नियम सोडले तर काय अवघड आहे? महानुभाव पंथ हा रोजचा आचरणातला धर्म आहे. याच्या इतका सोपा धर्म मला तरी नाही वाटत कोणता असेल. आणि मी आपल्याला इतकं भाग्यशाली मानते कारण देवाने स्वतः येऊन आपल्याला हा सगळा धर्म सांगितलेला आहे. देवाने किती वेळा अवतार घेतला? देवाने प्रत्येक युगात अवतार घेतला. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा देव अवतार घेतो. का घेतो? कारण जे अधर्म असतो त्याला लोक धर्म समजून वागायला लागतात. त्यासाठी देव काय करतात? देव अवतार घेतात आणि तो अधर्म दूर करतात, लोकांपर्यंत धर्म पोहोचवतात. तसं प्रत्येक युगात देवाने आपल्याला धर्म सांगितला. द्वापार युगात पण धर्म सांगितला, त्रेतायुगात पण धर्म सांगितला. पण आपण काय केलं? सांडून दिला. तो बोध होता तो आपण नष्ट करून टाकला, सांडून दिला. आपण पूर्णत्वाला जाऊच शकलो नाही. जसं डुळकियाचा दृष्टांत देवाने सांगितलाय की एक लहान बाळ आहे, एकदम लहान आहे, त्याला काहीच समजत नाहीये. त्याची आई काय करते? सारखं सारखं दूध पाजते. ते काय करतं? डुळकतं. पण त्याला तरी आई काय करते? दूध पाजत राहते. तर शेजारची बाई येते, ती म्हणते की पोट भरलं असेल, तू का पाजते? जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईन. पण आई येते, आईला माहिती ना त्याला किती भूक आहे, त्याने किती सांडलं तरी आई त्याला देणारच. तसे परमेश्वर आहे. आपण कितीही आपण बोध सांडला, देवाने दिलेलं ज्ञान सांडलं तरी देव आपल्याला ज्ञान देणार, कारण देवाने सृष्टीच त्याच्यासाठी निर्माण केलेली आहे. त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातला रोजचा 1 तास जरी धर्माला दिला ना तर आपण अभ्यास करू, आपल्याला समजेल की देव काय. आपला प्रपंच चालूच असणार आहे, आयुष्यभर चालू असणार आहे, प्रत्येक जन्मात चालू असणार आहे. आपण जन्माला येतो आणि काय करतोय? कर्म जोडतोय, दुसरं काहीच करत नाहीये. जर आपल्याला आता कळलेलं आहे, बोध भेटलेला आहे, समजलेलं आहे की मोक्षाला जायचा मार्ग कोणता आहे, तर आपण हा मार्ग दवडला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती, आपल्याला एवढं तरी कळतं की परमेश्वराची भक्ती केल्यावर आपल्याला मोक्ष मिळणार आहे. अन्य धर्मियांना ते पण माहिती नाहीये. म्हणजे ते फक्त गाडीत बसलेले, त्यांना माहितीच नाही की आमचं पोहोचायचं कुठे आणि जायचं कुठे. आम्हाला त्यांना लोकेशनच माहित नाही. आपल्याला माहिती ना, तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता बऱ्याच गोष्टी असतात, जसं म्हणतात आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी म्हणतात की मुलींना उपदेश देऊ नये. का देऊ नये उपदेश? की ते लग्न होईल, अन्य धर्मीय भेटले, अन्नपंथीय भेटले तर तिचं पुढे कसं होईल. एवढा विचार जर देवाने हा विचार केलाय की तिला बोध भेटला पाहिजे, तर पुढचा विचार पण देव करेन ना की तिला पंथीय भेटतील, कसे भेटतील, काय भेटतील. एवढं तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण परमेश्वराची भक्ती करतो, त्याच्यामुळे आपला प्रभाव हा अन्य धर्मीयांवर नेहमी जास्तच राहणार आहे. त्यामुळे हा पुढचा विचार करून आपण आताचे निर्णय नाही घेऊ शकत. जर बोध भेटला आहे तर 100% आपण उपदेश घेतलाच पाहिजे. आता मी बाहेर राहते, मग बरेच लोक म्हणतात ना की उपदेश न घ्यायचं एक कारण असतं की बाहेर फिरावं लागतं, लोकांमध्ये राहावं लागतं, मित्रांमध्ये राहावं लागतं, त्याच्यामुळे धर्म सांभाळला जाणार नाही. धर्म सांभाळणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. मी बाहेर राहते, आमचा जो मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे तर त्यामध्ये सगळे अन्य धर्मीय आहे जे नॉनव्हेज खातात. पण मी त्यांच्यामध्ये जेव्हापासून गेली तेव्हापासून त्यांना माहिती ना की ही खात नाही, त्याच्यामुळे मी असताना ते कधीच नॉनव्हेज खात नाही. मग आता ही वाईट गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे? म्हणजे आपला प्रभाव पडतोय ना, आपल्यामुळे दुसऱ्यांचे काही चांगल्या गोष्टी होत आहेत, तर यात वाईट काय? त्यामुळे बाहेर राहायचंय, बाहेर खेळाय म्हणजे मित्रांमध्ये जायचंय, त्यामुळे हे कारण देणं तर खूप चुकीचं आहे. कारण धर्म सांभाळणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण जसं आचारला धर्म तसं आपण आचारू शकतो. माझं सांगणं फक्त एवढंच आहे की आपल्याला जर कळलेलं आहे ना, मार्ग कळलेला आहे, तर त्या मार्गावर व्यवस्थित चालावं.
किती सत्संग असतात, बाबांचे रोजचे रोज सत्संग होता आणि बाबा प्रत्येक सत्संगामध्ये आपल्या जे डेली लाईफ असते त्याचे एक्झाम्पल देऊन, उदाहरणं देऊन आपल्याला धर्म समजवत असतात. याच्यापेक्षा सोपं तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि हा एक मार्ग आहे ना, ज्या मार्गामध्ये प्रत्येक वासनिकाला संधी भेटते, जे कोणत्याच मार्गात नाही भेटत. इथे येऊन तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची, बोलण्याची सगळी संधी आहे. त्यामुळे इथे येऊन तुम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तरं घेतले पाहिजे आणि नामस्मरण पण केलं पाहिजे. आता तुम्ही नवरात्रीत इथे आले नामस्मरण करायला, आपल्याकडे किती मोठी म्हणजे किती भाग्यशाली आपल्याकडे देवाचे नाम आहे. म्हणजे भक्ती करतोय, काही लोकांना आता हे देवतेची जी भक्ती करतात त्यांच्याकडे नामच नाहीये. म्हणजे वेळी अडचणीला ते कोणाला हाक मारतील. 17 देवांना तर नाही बोलू शकणार ना की गणपतीला बोलवा, हनुमानाला बोलवा. का? कारण त्यांच्याकडे नामच नाहीये. देवाने काय सांगितलंय, तू मला बोलव, मी तुझ्या कोणत्याही प्रसंगात तुझी मदत करेल. आपल्याकडे नाम आहे. आपल्याकडे नाम असल्यामुळे कोणताही प्रसंग येऊ दे, किती वाईट प्रसंग येऊ दे, नामस्मरण केलं तर देव आपल्यासाठी 100% धावून येणार. का? कारण आपण एकनिष्ठ भक्ती करतोय. कधी कधी होतं ना की रात्री झोप येत नाही. आता मी बाहेर राहते, एकटी राहते, मला पण रात्री झोप येत नाही, तर मी नामस्मरण करता करता झोपते. म्हणजे ती सवय जी मला लागली ना, मी नामस्मरण केलं नाही ना, मला झोप येत नाही. म्हणजे किती फायदे आपल्याला नामाचे. तर आपण हे फायदे जाणून घेतले पाहिजे आणि त्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. मी एवढं सांगून माझे शब्द संपवते. धन्यवाद. दंड.